नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 5 एप्रिलला आहे संकष्ट चतुर्थी. या दिवशी आहे रविवार. या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी आणि धनप्राप्तीचे मार्ग मोकळे करण्यासाठी एक खास उपाय तुम्ही करू शकता, ज्यामुळे गणपती बाप्पा स्वतः तुमच्या अडथळ्यांचे दरवाजे उघडू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नक्की काय करावं. तर या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांची षोडोपचारे पूजा करावी. या दिवशी केलेले उपाय गणपती बाप्पांच्या कृपेने धनधान्य वृद्धी करून देते, कर्जमुक्ती, नोकरी व्यवसायात यश आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतात असं सांगितलं जातं. आपणही मनोकामना पूर्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी, व्यवसायात यश मिळवण्यासाठी विश्वसनीय ज्योतिषांकडून आणि धार्मिक स्रोतांकडून माहिती जाणून घेऊन काही खास उपाय सुद्धा करू शकता. आता धनप्राप्ती आणि बुध दोष निवारण्यासाठी आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक खास उपाय करू शकतो. तो म्हणजे गणपती बाप्पांना 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य अर्पण करताना ओम राम ब्रीम ब्रम सह बुधाय नमः या मंत्राचा जप करावा. या उपायाने धनलाभ होतो आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते असं सांगितलं जातं. एवढंच नाही तर आर्थिक अडचणींसाठी एक प्रभावी मंत्र सुद्धा आहे, जो आपण या दिवशी म्हणू शकतो. तो म्हणजे ओम गण गणपते नमः किंवा ओम हेरंबाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि हा जप मनापासून करा. जपानंतर गणपती बाप्पांना मनोकामना सांगा. यामुळे संकट दूर होऊन पैसा, नोकरी आणि समृद्धी मिळण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता. घरात श्रीयंत्र असेल तर त्यावर 2 सुपाऱ्या ठेवा. गणपती बाप्पांच्या समोर बसून मनोकामना सांगा, आरती करा. पूजा आणि आरती झाल्यावर लाल कपड्यात सुपाऱ्या बांधून तिजोरीत किंवा दुकानातील बॉक्समध्ये ठेवा. यामुळे पैशाची कमतरता दूर होते आणि भरभराट होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. आपण हे उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करावेत. याचबरोबर चैत्र संकष्टीला आणखी एक खास गोष्ट तुम्ही करू शकता, ती म्हणजे संध्याकाळी बाप्पांची पूजा करावी. आपण पिवळे वस्त्र परिधान करावेत. गणपती बाप्पांसमोर 4 वातींचा तुपाचा दिवा लावावा आणि बाप्पांना लाडू अर्पण करावे. लाडू अर्पण करताना गम या बीज मंत्राचा जप करावा आणि उच्चार करावा. लाडू अर्पण करताना मनोकामना सांगाव्यात, जसे की आर्थिक लाभाच्या आहेत, इच्छापूर्तीच्या आहेत, अशा आपल्या मनोकामना सांगून बाप्पांना लाडू अर्पण करून त्यानंतर स्वतः खावा आणि उरलेले इतरांना प्रसाद म्हणून वाटावेत. यामुळे अडथळे दूर होऊन मनोकामना लवकर पूर्ण होतात असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आणखी काही प्रभावी उपाय करू शकतो. ते म्हणजे गणपती बाप्पांना 21 किंवा 27 दुर्वा अर्पण कराव्यात आणि तीळ गुळाचे लाडू अर्पण करावे. त्याचबरोबर वक्रतुंड महाकाय हा श्लोक 7 वेळा म्हणत तुपाचा दिवा लावून त्यात लवंग आणि वेलची टाकावी. यामुळे धनप्रवाह वाढतो असं म्हणतात. या दिवशी आपण गरजूंना हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. गणेश मंदिरात जाऊन जास्वंदीची फुलं, दुर्वा अर्पण करावी आणि मनोभावे बाप्पांना प्रार्थना करावी. हे सर्व उपाय श्रद्धा, विश्वास आणि शुद्ध भावनेने करावे. गणेश चतुर्थी कथेचे श्रवण करावे किंवा पठण करावे. यामुळेही फळ दुप्पट होतं असं म्हणतात. या दिवशी अथर्व शीर्षाचं पठण करावं. या दिवशी केलेले उपाय हे केवळ आर्थिक लाभच मिळवून देत नाही, तर सर्व संकट, आरोग्य आणि आध्यात्मिक शांती मिळवून देतात असं सांगितलं जातं. याचबरोबर मराठी नववर्षाची ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. चैत्र महिन्याची संकष्ट चतुर्थी असणार आहे. तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.